नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण उपवासाचे आप्पे बनवणार आहोत। उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा हा रात्रभर भिजत ठेवला होता। त्यासाठी एक उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि मीठ लागणार आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हा साबुदाणा काढून घेऊ। त्यामध्ये हा उकडलेला बटाटा कुस्करून टाकू। यामध्ये आता भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ, बारीक केलेली हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ। आता हे परत मिक्स करून घेऊ आपण। आता हे मिक्स करून झालं आहे। आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊ। जास्त मोठे साईजचे नाही, एवढे साईजचे बनवून घ्यायचे। तर आपले सर्व बॉल्स तयार करून झाले आहेत। आपण आप्पे पात्रामध्ये याला आता तळून घेऊ। इथे मी आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। आता यामध्ये आपण हे बॉल्स ठेवू। आता कमी गॅसवर 5 मिनिटं असंच भाजून घेऊ, नंतर पलटून घेऊ। 5 मिनिटानंतर आपण आता बघू किती भाजले ते। हे असे ब्राऊन होईपर्यंत सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। असे सर्व साईडनं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत। बघा, आपण आपले आप्पे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले आहेत। ते काढून घेऊ। बघा, तयार झाले आहे आपले उपवासाचे आप्पे। चवीला एकदम भन्नाट लागणारे आहेत। तुम्ही पण हे आप्पे नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।